केंद्र सरकारनं ग्रामीण विकासासाठी जी रामजी नावाची एक नवीन संकल्पना किंवा योजना मांडली आहे आणि ती आधुनिक तंत्रज्ञान आणि लोकसहभागावरती आधारित आहे। या योजनेमध्ये महात्मा गांधींच्या पारंपरिक दृष्टिकोनाऐवजी जी रामजी या नव्या कार्यपद्धतीमुळे पायाभूत सुविधा, रोजगार निर्मिती आणि गावांच्या सर्वांगीण विकासावरती भर देणं हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे। विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार अँड आजीविका मिशन ग्रामीण असं असून याला सोप्या शब्दांमध्ये जी रामजी रोजगार हमी योजना असं नामकरण करण्यात आलंय आणि ही अकुशल कामगारांना ह्या योजनेमुळे 125 दिवस रोजगाराची परफेक्ट हमी दिली जाणार आहे असं सुद्धा खासदार आणि भाजपा दक्षिण रायगड जिल्हा प्रमुख धैर्यशील पाटील यांनी पेणमधल्या पत्रकार परिषदेमध्ये योजनेची विस्तृतपणे माहिती प्रसार माध्यमांना दिली आहे। गॅरंटी फॉर रोजगार अँड आजीविका मिशन म्हणजेच VB जी रामजी या योजनेचे अधिनियमामध्ये रूपांतर करून 2025 चा कायदा या ठिकाणी केंद्र शासनानं या ठिकाणी निर्मित केलेला आहे। ज्या योजनेला आपण 1980 साली रोजगार हमी योजना म्हणून आपण ओळखत असू, त्याच योजनेचं अनेक टप्प्यामध्ये होणाऱ्या सुधारणा आणि होणारे बदल आणि आवश्यकतेमध्ये असणारे बदल हे लक्षात घेऊन या अधिनियमाची या ठिकाणी घटना या ठिकाणी केली गेलेली आहे। आणि त्यामुळे VB जी रामजी म्हणजेच विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार अँड आजीविका मिशन हा कायदा या ठिकाणी अंमलात या ठिकाणी आणलेला आहे। हा कायदा अंमलात आणण्याचं सर्वात महत्वाचं कारण की रोजगार हमी योजनेचं जे 2004 ते 2005 या दरम्यान जे रूप होतं की जे रूप नरेगा म्हणून या ठिकाणी ओळखलं जायचं, त्याच योजनेमध्ये असलेले कच्चे दुवे, त्या योजनेमध्ये असलेल्या उणिवा, त्या योजनेमध्ये असलेल्या कमतरता ह्या दूर करून 2026 या 20 वर्षाच्या कालावधीमध्ये घडलेले बदल, त्या बदलाच्या अनुषंगानं आणि 2047 सालाकडे विकसित भारताचं असलेला दृष्टिकोन इथपर्यंत पोहोचण्याकरता ह्या योजनेची या ठिकाणी अंमलबजावणी करण्याचा या ठिकाणी बेत केलेला आहे। या योजनेमध्ये जुन्या योजनेपेक्षा काही फरक केलेले आहेत। एक म्हणजे 100 दिवसाची रोजगाराच्या गॅरंटीच्या ऐवजी आता या ठिकाणी 125 दिवसाची गॅरंटी केलेली आहे। रोजगाराच्या उत्पन्नाची यामध्ये वैधानिक हमी दिलेली आहे। शेतकऱ्यांना रोजगार हमी योजनेच्या मुळे मजूर जर मिळत नसतील तर शेतीच्या कामाच्या काळामध्ये 60 दिवसाची विश्रांती या ठिकाणी दिलेली आहे। निर्धारित वेळेमध्ये पैसे मिळतील याकरता कालमर्यादा आखून दिलेली आहे। आणि अगोदरच्या योजनेमध्ये जो काही भ्रष्टाचार, ज्या काही उणिवा, जे काही चुकीची मंडळी या ठिकाणी करत असतील त्यांना निर्बंध होण्याकरता या योजनेमध्ये बायोमेट्रिक आयडेंटिफिकेशन, जिओ टॅगिंग, सॅटेलाइट सर्वे, AI चा वापर या ठिकाणी करून ही योजना ज्या रोजगार आवश्यक असणाऱ्या बांधवांकरता केली होती त्यांनाच या ठिकाणी त्याचा लाभ व्हावा, अशा परिस्थितीचे अनेक बदल, अनेक सुखकारक बदल, अनेक योग्य बदल या ठिकाणी करून माननीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार अँड आजीविका मिशन अधिनियम 2025 या ठिकाणी केलेला आहे। त्याची माहिती मी तुमच्या समोर या ठिकाणी मांडलेली आहे।